महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। काल बुधवारी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना आपणच फोन केला होता। मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपणच स्वतःहून डिलीट केला असल्याची देखील कबुली पोलिसांना दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं विधान करून काही जण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केलाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यात फक्त एकच डीव्ही कार असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांवर ते थोडेसे चिडल्याचे दिसले आणि त्यांनी तात्काळ अधिक गाड्यांची व्यवस्था करण्याचे आदेश देखील दिले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रशांत मुरलीधर कोरटकर याच्या आवाजाचे नमुने आता बुधवारी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी घेतले। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 71,281 वीज ग्राहकांकडे एकूण 34,59,00,000 रुपयांची थकबाकी असून थकबाकीदारांनी वेळेत वीज बिल भरावे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होईल असा इशारा महावितरणने दिला आहे। शेंडापार कुष्ठधाम येथे वास्तू जळून खाक झाली असून गांजा ओढणाऱ्या टोळक्यांमध्ये ही आग लागण्याचा प्राथमिक संशय आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याचा आरोप होत आहे। शाहू महाराजांच्या काळातील या ऐतिहासिक वास्तूला आग लागून मोठे नुकसान झाले, पण अजूनही पोलिसांचा पंचनामा झालेला नाही। शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद वाढली असून शरद पवार गटाला मोठा धक्का बसला। इचलकरंजीतील प्रभावी जांभळे गट, गैबान गट आणि चोपडे गटाने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय। तसेच अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही यावेळी प्रवेश करून आपला पाठिंबा दर्शवला। शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथील संजय राजाराम जाधव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 4 आरोपींना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। भरत भीमराव पाटील, दीपक बाळासो इथापे, मयूर महादेव सावंत, विजय बाळू साखरे अशी आरोपींची नावे आहेत। महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यपदी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि दलित मित्र डॉक्टर अशोकराव माळेबापू यांची निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीमुळे आता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।